नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आलेले आहोत शासकीय वसाहत बिल्डिंग नंबर 4 बांद्रे पूर्व या परिसरात आणि इथे आपण भेटणार आहोत किरण अरविंद गजरे या वहिनींना. अधिक वेळ न दवडता जाऊन भेटूया गजरे कुटुंबाला आणि ऐकूया त्यांची प्रेमकथा. नमस्कार. घ्या उखाणा. आई माझी प्रेमळ, सासू माझी हौशी, अरविंदरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता हो. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. अरविंद. हा हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझी नणंद. बर. हे माझे नंदा. नमस्कार. ही माझी जाऊबाई. नमस्कार. ते दीर माझे मोठे, त्यांची ही 2 मुलं. बर. ही माझी मुलगी, तो एक माझा मुलगा. त्या मामी आहेत, त्या नमस्कार. 2 मामी, ते 2 मामी. त्या माझ्या आत्या सासूबाई. ते 2 मामी नाही मामा. मामा आहे, पुढे 2 मामी आहेत. बरं बरं बरं. नमस्कार. आणि ते आत्या सासूबाई आणि आजी आई. हो हो हो. नमस्कार. आणि माझे 2 भाऊ आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि आता सुरुवात आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय कसं वाटतंय. खूप छान. टेन्शन आलंय. हो. हो. कशामुळे टेन्शन. तुम्ही नवीन आले ना आमच्या घरी म्हणून. मग आता आलो तर नवीनच असणार ना. आता थोडा अर्ध्या तासाने जुना होईल. हो की नाही. हो. नमस्कार. तुमचा तर आवाजच गेला वाटतं. काय करता आपण. जॉबला कुठे. डीकेसी आणि शाळा. राजे शिवाजी. राजा शिवाजी. मग इथून एवढ्या लांब जायचे तुम्ही. विठ्ठल नाही विठ्ठलवाडी राहिला होता मी. विठ्ठलवाडीला. तिकडची शाळा होती. तिकडच्या आई बाबा काय करायचे. जॉबला होते बाबा. होय ना. आणि मग इकडे बांद्र्यात कधी आले राहायला तुम्ही. 92. तुम्ही कुठे राहिला होता. बायकाळा. भायकाळा. शाळा कुठे होती. बायकाळा म्युन्सिपल हायस्कूल. आई बाबा काय करायचे. पप्पा बीएसटी मध्ये होते हा. आणि मम्मी हाऊस वाईफ. मग काय झालं कुठे भेटलात तुम्ही. बाई खायला भायकाळ्याला. कसं जॉबला काय? होतो मी. हा. जॉबला होतो. मग ती पण जॉबला होती. तुमच्या चेहऱ्याला एवढ्या आठ्या का पडल्या. कपाळावर केवढं टेन्शन आलं. लग्नाची आठवण झाल्यावर केवढा चेहरा. काय झालं कसं काय म्हणजे कुठे बघितलं. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो. हा. तेव्हा ओळख झाली. ओळख झाली. तुम्ही काय करायचे ऑफिसमध्ये. मी ऑफिस म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर होते. आणि ते. आणि हे टेलिसाहेब असतात ना हे हा. मग काय झालं. ऑफिसमध्ये होती की जॉबला. हा. मी पहिला बघायचो नाही ज्याकडे. तुम्ही नाही बघायचं. पहिला नाही बघायचो. हा. नंतर 1 वर्षांनी 2 वर्षांनी सब बघायला लागलो. कोणाकडे. टीचरच का. असंच म्हणजे मग तेव्हा प्रेम झालं. हा. तेव्हा प्रेम झालं. प्रेम झालं तुमचं. बघून बघून. हा. तुम्हाला माहिती होतं ते बघतात. नाही, ते फक्त सकाळी यायचे आणि परत संध्याकाळी यायचे बस. आता असं मधला टाइम नसायचा तो. फक्त यांना बघायला जायचे वाटतं 2. नाही फाईल द्यायला. फाईल द्यायला. मग तेव्हा या तिथे असायच्या. हा. मग पुढे काय झालं. बघत होता तुम्ही हो ना. तुम्हाला माहिती होतं तुमच्याकडे बघतात. नाही. तुम्हाला वाटलं हे फाईलकडे बघताय. हो ना. मग कसं काय पुढे काय झालं. म्हणजे मध्ये माझी माझी मम्मी आजारी होती. हा. तेव्हा मग ते मला घेऊन जायला वगैरे हे यायचे. हा घेऊन जायला वगैरे यायचे. अरे बापरे. का हो. गाडी असायची ना गाडीवरनं घेऊन जायचं. यांना? गाडी वगैरे हा म्हणजे लांब पडायचं ना मला डोंबिवलीवरून यायला. हो हो खूप लांब. बरोबर. मग ते तिथून ते पिकअप वगैरे करायचे मम्मीचे ते सोडायचे आणि परत त्यानंतर मग मम्मी 6 महिन्यांनी मम्मी ऑफ झाली. 1 महिनाभर होती हॉस्पिटलमध्ये शिवडीला. मग ते कसं म्हणतात आईचं कमी असते ना ती ह्यांच्याशी बोलण्याने माझी कमी पूर्ण झाली असं. तर मग तेव्हा मग आम्ही जास्त जवळ आलो. भेटणं वगैरे. मला सांगा आई जेव्हा आजारी पडली तेव्हा याला तुम्ही सांगितलं ना. नाही ते हे ओळखायचे माझ्या मम्मीला. कसे काय. आमच्या ऑफिसमध्ये काम करायची आई. माझी मम्मी. आई पण. हा. अच्छा. बरं बरं. त्यामुळे तुमच्या ओळखीचं. हो. मग तुम्ही मदतीला यांना गेले होते.
आणि मग रोज मोटरसायकल होती का तुमची? हो, मग तुम्ही यांना सोडायला जायचे, सोडायचं पिकअप करायचं. पिकअप पण करायचे. तुमची काय हे आहे का सेवा वगैरे आहे का? नाही, करायचो पण. हा? करायचो. ऑफिसमध्ये किती मुली होत्या? एकच एकटीच होती एकच मुलगी असते. मी एकटीच मुलगी होती. बरं झालं नाही. तुम्ही जेव्हा यांना सोडायला जायचे तेव्हा तुमचं या विषयावर काही बोलणं होत नसेल ना तेव्हा? नाही 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 नाही. पण मग कसं काय म्हणजे डेअरिंग कसं केलं पुढे? केली अशीच. कधी म्हणजे ते मगाशी म्हणालात ना प्रेम झालं वगैरे ते हा, कधी अच्छा झालं? अच्छा अच्छा. कधी झालं? ते तेव्हाच म्हणजे मम्मी एक्सपायर झाली ना तेव्हा मग थोडंसं दुःख वगैरे होतं मला बरोबर. तेव्हा. मग प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी बोलायची. मग प्रपोज कोणी कोणाला केलं? त्यांनी केला मला. मी केला. पाय का हलायला लागले आता? कसं, कुठे, केव्हा? ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये? नाही नाही ते बघा चिडल्या. पहिल्या ऑफिसमध्ये विचारलं. हा पहिला ऑफिसमध्ये विचारलं त्यांनी. हा. तेव्हा मी म्हणजे एवढं सिरियस नाही घेतलं कारण तेव्हा जेव्हा विचारलं ना तेव्हा माझी मम्मी होती आणि मी हो नंतर म्हणजे मम्मीला एक ऑफ होऊन नाही पण ह्यांनी डायरेक्ट विचारलं? हो डायरेक्ट काय विचारलं? काय मला विचारलं? तो आवडतेच म्हणून. हो असं म्हणाले. अरे वा वा, छान. मग तुम्ही काय म्हणालात तेव्हा? तेव्हा मी कसं म्हणजे जरा मला थोडं मम्मीचं हे होतं. त्यामुळे तुम्ही काय पप्पा- उत्तर नाही दिलं. हा त्यामुळे मी काय एवढं थोडं म्हणजे भीती वाटत होती की पप्पा मम्मी काय बोलतील असं. बरोबर. पण तुम्हाला होकार येईल हे माहिती होतं? नाही, हा, असं माहित नव्हतं. नव्हतं. मग कसं काय म्हणजे एवढं डेअरिंग करून मी कसं? नंतर विचारलं तिने स्वतःहून खूप बोलली. वेळा विचारलं त्यांनी मला. मग नंतर हे करून 1-1.5 महिन्याच्या नंतर हा बोल. हो का हो? तेव्हा म्हणजे मी त्यांना हळूहळू समजायला लागले होते ना म्हणजे त्यांचा स्वभाव एक कळायला लागला होता मला. कसा कसे कसा आहे आहेत, काय कसा आहे वगैरे. स्वभाव? छान आहे स्वभाव त्यांचा. म्हणजे काय? प्रेमळ आहे. माझ्याकडनं काही चूक वगैरे झाली तर ते सांभाळून घेतात. किती वर्ष झाली लग्नाला? 8. ह्या 1 जानेवारीला 8 वर्ष पूर्ण झाली. अच्छा, 8 वर्ष म्हणजे हे आता 8वं वर्ष चालू आहे. चालू आहे. म्हणजे 7 पूर्ण पूर्ण झाली, झाली. 8वं वर्ष सुरू. चालू. पण मग कसा आहे स्वभाव? छान आहे. छान. कुठे कुठे फिरायला नेलं तेव्हा तुम्हाला? जास्त आम्ही बँड्रालाच भेटायचो बँड स्टँडला. हो. हो तिकडेच भेटतो. बँडस्टँड, रिक्लामेशन. चेहरे बघा काय डोळे असे गरगर 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 फिरायला लागले. पण तुम्हाला कोणी बघितलं नाही कधी फिरत असताना? नाही. नाही नाही, कधीच नाही. नाही त्यांनी आम्ही जास्त दिवस ना बाहेर फिरलो. थोडे दिवस फिरलो. त्यांनी मग इथे घरी आणलं. सगळ्यांची ओळख वगैरे करून दिलं. सगळ्यांना मग दाखवलं. मग एक जास्तीत जास्त मम्मी ऑफ होऊन 6 महिने झाले हा. आणि 1 जानेवारीला आम्ही लग्न. लगेच. आणि तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नव्हता? माझ्या पप्पांना मी सांगितलं होतं म्हणजे सासूबाई पण आल्या होत्या घरी माझ्या. पप्पाने हो बोलले पण पप्पा माझ्या लग्नाला नाही आले. का? ते त्यांना माझ्या दुसऱ्या बहिणीच्या पण लग्नाला नाही आले ते. का? माझे भाऊ वगैरे सगळे आले. माझे बहीण भाऊ सगळे आलेले का हो? पण पप्पा नाही आले. त्यांना काय माहिती आता काय दुःख असेल की माझी मुलगी जाणार दुसऱ्यांच्या घरी. पण आता वडील खूप आता आम्ही जातो येतो. आता व्यवहार चांगला कुठे आहे. असतात? पप्पा माझे डोंबिवलीला असतात. डोंबिवलीला. पण जाता ना तुम्ही? हो जातो आम्ही. बरं. आणि कसा आहे स्वभाव वहिनींचा? चांगलं आहे. म्हणजे कसा? आहे, खूप चांगलं आहे. 8 वर्षात काही बदल झाला का नाही. स्वभावात? नाही, काय काही नाही. काहीच नाही. मग आता तुम्ही नोकरी करता माऊली? नाही मी तुम्ही आता करत होती पण आता माझा छोटू झाला ना मग त्यामुळे सोडून. आणि मग पुढे काय करणार? काय ठरवलं? आता मला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं. अच्छा. तर ते ह्या मे महिन्यामध्ये ते ऍडमिशन घेऊन देणार आहेत मला. किती वर्ष राहिली आहेत? माझी फक्त 3 वर्ष झाली लागची. अच्छा, 12वी झाली. 12वी झाली. पुढचं करायचं. करायचं. मग तुमचा सपोर्ट आहे? हां. हो ना. सगळ्यांचा फुल फॅमिलीचा सपोर्ट. पण या कधीच रागवत नाहीत ना? नाही, रागवते ना. हा? रागवते. काय करतात रागवले? माझा राग पोरांवर काढते. मुलांवर काढते. तुमचा राग? हा. मग तुमचा राग जर त्या मुलांवर काढत असतील तर त्यांना राग येऊ नये यासाठी तुम्ही काय करता? काय निघून जातो बाहेर. नंतर म्हणतात ते सॉरी वगैरे हा. असं म्हणजे आपलं एक. पण तुम्ही माऊली मुलांवर राग काढणं चांगलं आहे का? नाही बरोबर चुकीचं आहे. मग आजपासून कमी होईल? हो नक्की? मला एवढा तरी शब्द देत आहे? हो. चला, वहिनीने सांगितलेल्या आजपासून मुलांवर राग कमी काढणार. वहिनी एवढं करा हा प्लीज. हो. चला लगेच आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार तेही बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवले. 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. तयार आहात?
वेळ सुरू झाली. ₹10. आता 3 संधी अजून. बदलायचंय? नाही. नाही. ₹1. आता 2 बक्षिसं आणखी पाहिजे ती घ्या. ₹5. ₹500. अभिनंदन. 516 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बोला आई, तुम्ही सांगा कोणाबद्दल सांगणार? ह्या कोण तुमच्या? सुनबाई. मग सुनेबद्दल पहिलं बोलायचं ना सासूबाईंनी. बोला. चांगला स्वभाव आहे तिचा, चांगला स्वभाव आहे. हा, पण असं लव्ह मॅरेज वगैरे करतील असं वाटलं होतं? मी स्वतः त्यांच्या घरी गेले लग्नासाठी. तुम्ही गेले होते? हा, तिच्या वडिलांकडे विचारायला. पण मुलगा कसा लहानपणापासून तुमचा? हा, चांगला आहे. चांगला मस्ती करायचा लहानपणी? लहानपणापासून कामाला जातो, 4थी पासून. काय सांग? हा, माझ्या संग जायचं कामाला उल्हासनगरला. हो, हा, दोघं आम्ही एकाच कंपनीत कामाला जायचो. नाही, लहान असल्यापासून हा, ते 4थी मेहनत पासून येतो. करतायत. अर्धा दिवस शाळा सोडून आला काय यायचं. खूप मदत केली मुलांनी. हा, लहानपणापासून कामाला आहे. आता लग्नानंतर? आता तर अजून चांगलं काम करतो ना. हो, म्हणजे सुनेने कामाला लावलंय? नाही, सुनेली नाही, आता चांगलं कामाला आहे. पहिलं आम्ही साधे टेम्परमध्ये जायचो. पण आता व्यवस्थित आहे. हा, सून चांगली आली. हा, चांगलं. हा, मी चांगली मुलगी घेऊन आलो हा, ना चांगली मुलगा. मुली घेऊन आले. हो, द्या अजून. मी तिची जाऊबाई हो. आहे चांगले स्वभाव, चांगला आहे तिचा वगैरे, पण थोडीशी रागिष्ट एवढंच आहे. रागवते, ओरडते, मुलांवर थोडासा राग काढते, तेवढा थोडी तरी कमी केला पाहिजे. तर बस होय. एवढंच माझी. काय हो, बरोबर सांगतायत ना ते. हे बोलल्या म्हणून रागावणार नाहीत ना? त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत, त्या सांगतात ते चांगलं. आमच्या दोघींचं खूप चांगलं, बहिणीसारखे आम्ही जावा कधी फरक नाही जाणलेला आहे. आम्ही दोघी खूप चांगले आहेत, एकदम चांगल्या स्वभावाचे आहेत. आणि माझे धीर पण खूप चांगले. माझे भाऊ आहेत, मी राखी बांधते त्यांना. मला एवढं खूप प्रेम करतात माझे दोन्ही धीर. खूप छान आहेत. अजून कोण बोलणार? माझा भाऊ आणि भाऊजे दोघं पण चांगले आहेत, पण किरणला खूप राग येतो आणि त्या रागामुळे दोन्ही भाषांना माझ्या खूप मारते. आम्हाला तेच आवडतं तिचं. तो स्वभाव तिचा खूप बेकार वाटतो आम्हाला. बाकी ते खूप चांगले. बघा, आजपासून बदल करा. हा? अजून कोण? ताई माझी खूप चांगली तशी, आणि भाऊजी पण स्वभावाला चांगले. रागिष्ट एवढं काय नाही, स्वभावाला लहानपणापासून आमच्याला ओढत नाही, बेडत नाही. खूप चांगली ताई. हो, पण मग तुमच्या आता भाच्यांना जर कधी फटका दिला तर राग येतो ना? राग येतो साहजिक. बोला. दोघांचा स्वभाव तर खूप चांगला आहे, पण परिस्थितीनुसार किंवा वेळेनुसार थोडाफार तरी त्याच्यात चेंजअप होतोच. आणि कोणाला वाटतं वाईट, पण समोरची कंडिशन नाही, बाबा माझा मुलगा आत्ता नाही केलं तर सुधारणार कधी. काही गोष्टी खोड करतातच पोरं, पण समजा त्या टायमाला नाही टोकलं तर मग नंतर प्रॉब्लेम होतो. काही लोकांना वाईट वाटतं, काही लोकांना चांगलं वाटतं, पण दोघंही आहेत, व्यवस्थित आहेत, चांगलं आहे. किती मस्त त्यांनी बघितलं, सांभाळून घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तीच वेळ असते ज्या वेळेला चुका करतात त्या दाखवल्या गेल्या पाहिजेत. फक्त त्या दाखवत असताना थोडस हाताचा वापर कमी करावा. बरं, आता तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर माझ्या वडिलांची आणि माझ्या सासूची आणि माझ्या घरातल्यांची. माझ्याकडनं तर त्या सांगतात तसे, माझ्या रागामुळे, माझ्या रागामध्ये जेव्हा मला राग आला असेल तेव्हा त्यांना काही अपशब्द निघाले असतील किंवा माझ्याकडनं, माझ्या मुलांची पण मी माफी मागेन, कारण त्यांना पण मारलं जातं माझ्याकडून. तेव्हा मारते मी, पण नंतर मला स्वतःला खूप वाईट वाटतं. म्हणून त्यांची क्षमा मागणार. आणि धन्यवाद कोणाला देणार? ह्यांना सगळ्यांना देणार, कारण सगळ्यांना. आतापर्यंत हेच सगळे माझ्या पाठीशी आहेत. म्हणून मी आतापर्यंत इथे आहे. आणि तुम्ही क्षमा कोणाची आहे? धन्यवाद. जास्त करून तिच्या वडिलांची, कारण का मी भरपूर बोलतो त्यांना कधी आणि ते क्षमा काही भांडणं बिंडणं करतात. क्षमा कोणाची मागणार? त्यांचीच त्यांचीच. आणि धन्यवाद कोणाला देणार? त्यांनाच देणार. माफ पण करतात. अच्छा, म्हणजे ते त्यांना राग आला तरी तुम्हाला माफ पण करतात, बोलवतात नेहमीच असे. म्हणजे त्यांची, म्हणजे क्षमा पण सासऱ्यांची आणि धन्यवाद पण सासरे बुवांना. पण एवढं करून आता तुमची सुटका नाही. आता खरं मला बघायचंय की वहिनींना किती बक्षीस मिळवून देतात. चला बघूया काय होणार.
वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे र. फ्रीज मध्ये लवकर 20 सेकंद झाली. चमचेच्या पाठी आहे, चमचेच्या पाठी मोठ्या स्टँडला कोपऱ्यामध्ये. तीस सेकंद झाली. 30. रवी येणार. 1 मिनिट पूर्ण झालं. रवी येणार. रवी रांगोळी फ्रीज वर आहे, लवकर या. 30 सेकंद राहिली. वीस सेकंद राहिली. 20. बाथरूम मध्ये 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलं. कलर आहे, रंग रंग सॉरी, 1 रिमोट, 2 रवा, 3 रांगोळी, 4 रुमाल, 5 राई, 6 रुपया, 7 रबर, रबर 8 वस्तू आणल्या. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणखी 3 वस्तू आणल्या असत्या ना तर तिसरं बक्षीस पण मिळालं असतं. आता मला तुम्ही सांगा, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांना. मला फिरायला घेऊन जायचंय, म्हणजे त्यांनी घेऊन जायचंय मला. कधी नेणार. घेऊन जाणार, जायचं इथून कुठे. पुढच्या महिन्यात. बँडस्टँड नाही. नाही, तिरुपती. तिरुपती नक्की. अरे वा, तिरुपतीला जाणार. जा जा जा. आमचाही नमस्कार सांगा. दुसरी अपेक्षा. माझ्या काही चुका वगैरे होतील फ्युचरमध्ये, तेव्हा त्यांनी मला असंच जरा असे एवढे वर्ष सांभाळून घेत आले, तसंच पुढे पण त्यांनी सांभाळून घ्यावं. कळलं. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे माझ्या घरातल्यांकडनं आहे, म्हणजे ह्यांच्याकडेच होऊ शकते ती, की त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहावं अशी माझी अपेक्षा. हो, राहणार ना. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. नेहमी खुश राहावे, खुश राहावं, वहिनी आनंदात राहा. हा? दुसरी अपेक्षा. मुलांना मारू नये, मुलांना मारू नये. ही तर सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आणि आता त्याच्यात मी पण एक माझी वाढ झाली. कळलं का. म्हणजे या सगळ्या कुटुंबामध्ये आता मीही आलोय, तेव्हा हा चला हो म्हणतात नाही. तिसरी अपेक्षा. मला असं ओढू नये. बरडते फिरायला गेलो बरड फोन करून कुठे जाते, काय 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 कुठे जाता सारखे. तुम्ही कुठे जाता ते आधी सांगा. ऑफिस मध्ये थोडं खालती जातो, राऊंड खालती जाता ना, मग त्या विचारत राहतात. फोन करत असते 10 वेळा. 10 वेळा नाही करायचा. नाही वेळा करायचा. एकदा बस झाला. सांगितलं आलो मी. सांगितलं की येतात. येतात का हो. हो येतात. मग कशाला 10 कधीतरी वेळा. येतात, असं नेहमी नाही. मग काय मान्य आहे तुम्हाला हे. हो हो नक्की. हो. आणि त्याही बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनींना त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. आणि ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतः मिस्टर आणि संपूर्ण कुटुंब त्यांना सहकार्य करणार आहे, त्यांना प्रोत्साहन देणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा वहिनी लवकरात लवकर तुमचं शिक्षण पूर्ण होऊ दे यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वैदींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.